ओम शांति। एक होता है अपना पुरुषार्थ करना, एक होता है दूसरे के सहयोग का साधन बनना। ऐसे प्रवृत्ति संभालते सेवा की जिम्मेवारी संभाल रहे हो, ये भी डबल लाभ हो गया। तो बाबा कह रहे डबल सेवा, अपनी जिम्मेवारी भी संभालते हो और ईश्वरीय कार्य में मददगार भी बने हो, दूसरे का भी सहयोग करते हो। तो हमें अपना घर संसार भी संभालना है और सेवा करनी है, विश्व सेवा। ये तो रास्ते चलते खुदा दोस्त द्वारा बादशाही मिल गई है। डबल जिम्मेवारी, लेकिन डबल जिम्मेवारी होती भी डबल लाईट। बाबा म्हणतात ही डबल जिम्मेदारी आहे। चलता चलता बादशाही भेटली, असं काही झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये। तर बाबा म्हणतात आता ही डबल जिम्मेदारी खूप आरामात स्वीकारायची, खूप हलक्या स्थितीमध्ये, लोड नाही, त्या जबाबदारीचं ओझं नाही। डबल लाइट बनना मतलब बाबा को सारे बोझ अर्पण और मैं आत्मा लाइट स्वरूप, मैं फरिश्ता। डबल लाइट समझने से कभी लौकिक जिम्मेवारी भी थकाएगी नहीं। घरातलं ज्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे त्याच्यामध्ये पण आपण थकणार नाही जर आपण डबल लाइट स्थितीमध्ये राहिलो तर हलकं राहायचं आहे, कशाचाही लोड आपल्यावरती यूज द्यायचं नाही। क्यों? क्योंकि ट्रस्टी हो ना। बाबा कह रहे आपका संसार, आपका परिवार नहीं है, मैंने संभालने को दिया है। ट्रस्टी म्हणून सांभाळा तुम्ही, तुमच्यावरती सोपवलेलं आहे जिम्मेदारी, तुम्ही जिम्मेदारीचं निर्वहन करा। सगळे आत्मे माझे आणि तुम्हाला यांची जबाबदारी दिलेली। तो बाबा कह रहे ट्रस्टी समझकर चलाओ तो हल्कापन रहेगा। अपनी गृहस्थी, अपनी प्रवृत्ति समझेंगे तो बोझ है। माझा संसार, माझा परिवार असं जर समजलं तर ओझ है। बाबा का है, बाबा संभालेगा, बाबा जिम्मेदार है। तो बाबा पर सौंप देना है सब कुछ। एक डॉक्टर सचिन परब भाई, तर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आलेला होता काल। तर त्याच्यामध्ये एका क्लासमध्ये ते सांगत होते की अंगद जो आहे तो रावणाच्या दरबारामध्ये जाऊन त्याने रावणाला चॅलेंज केलं आणि त्याने समजा जर त्याचा पाय हलवला, त्याला जर हलचलमध्ये आणलं तर मग ती सीता समजा हरणार होते, सीता रावणाची होईल, असं काहीतरी त्यांचं ठरलेलं होतं। तर तो जेव्हा परत आला, त्याचा पाय तर कोणी हलवू शकले नाही, अचल अडोल स्थिती राहिली त्याची। तो जेव्हा परत आला तेव्हा त्याचे जे साथीदार आहेत त्यांनी विचारलं की तू असं कसं चॅलेंज दिलं रावणाला, जर काही झालं असतं तर मग सीता तर गेली असती, सीतेचं काय झालं असतं? तर त्याचं उत्तर खूप सुंदर होतं की त्यांनी सांगितलं की सीता कोणाची आहे? माझी तर नव्हती सीता, सीता कोणाची? रामाची। तर जबाबदारी कोणाची तिला सांभाळायची? रामाची जबाबदारी। मी तर आपला पाय टेकून तिथे रोवून बसलो होतो, ती माझी स्थिती मी बनवून बसलेलो होतो, पण जिम्मेदारी, सीतेची जिम्मेदारी रावणाच्या कैदेमध्ये जी होती तिची जिम्मेदारी रामाची, रामाने तिला सांभाळायला पाहिजे। तर मला लोड यायचं कारणच नव्हतं, मी आपला स्थिर होतो आणि काही झालं असतं तर रामाची जिम्मेदारी। तो ऐसे ही बाबा भी हमको समझाते हैं, गृहस्थी आपकी है ही नहीं, परिवार आपका है ही नहीं, संसार आपका समझते हो तब आपको उसका लोड लगता है, तेव्हा ते ओझं वाटतं, तेव्हा मग काय करू, कसं होईल, या सगळ्या गोष्टी येतात। जब हम समझेंगे कि बाबा का है तो वो जाने, उसके है सब, वो संभालेगा, मुझे अपना पुरुषार्थ करना है। तो जसा तो पाय एकदम घट्ट रोवून उभा होता तसं आपल्याला संसारामध्ये राहायचं आहे, आपलं कर्तव्याचं पालन करायचं आहे। पण लोड केव्हा येतो? जेव्हा माझं आहे, माझी जबाबदारी आहे, काय होईल हे जेव्हा संकल्प चालतात त्यावेळेला ती परेशानीची स्थिती येऊन जाते।
तो बाबा म्हणता है आपको ऐसे संभालना है कि आप ट्रस्टी हो, जिम्मेदार मैं हूँ, आप बस अपना कर्तव्य जो भी सामने दिखाई दे रहा है उसको करते चलो, क्योंकि आप पर मैंने सोपा है. पण काही कमी जास्त झालं तर जबाबदारी माझी आहे, कारण ते माझे आहे. तुम्ही ट्रस्टी, मंदिराचे जे ट्रस्टी असतात, विश्वस्त असतात, त्यांनी सांभाळायचं असतं. जो काही फायदा नुकसान काय होईल, काय प्रॉब्लम येईल, काय होईल, वो सब संभालने की जिम्मेदारी जो भी मुख्य है, भगवान है, उनकी रहती है. ट्रस्टी बनकर हमें अपनी गृहस्थी को चलाना है, म्हणजे लोड येणार नाही. ही खूप सुंदर बाबा आपल्याला आयडिया देत आहे. अपना है ही नहीं तो बोझ किस बात का. माझं नाहीच आहे, माझं सगळं बाबाचं, माझं शरीर सुद्धा बाबाचं आहे, तर मग परिवार कसं काय. तो उसका बोझ म्हणजे सांभाळायचे, कर्तव्यापासून पळायला नाही सांगत बाबा आपल्याला, पण त्याचे आहे मला समोर त्यांनी काम दिलेले ते मला करायचंय बस. तो बाप भी श्रेष्ठ, प्राप्ति भी श्रेष्ठ और स्वयं भी श्रेष्ठ. ऐसे जहां श्रेष्ठता है वहां साधारणता समाप्त और प्राप्ति ही प्राप्ति. तर बाबा म्हणताय की आता तुम्हाला कोण भेटलेला आहे, श्रेष्ठ पिता भेटलेला आहे. त्याच्याकडून काय प्राप्त होत आहे, श्रेष्ठ प्राप्ती, जी दुनियेमध्ये कोणालाच प्राप्त होत नाही. आणि तुम्ही स्वतः पण श्रेष्ठ आहे, कारण तुमच्यामध्ये क्वालिटी म्हणून ते इथपर्यंत पोहोचले. तर स्वतः श्रेष्ठ, बाबा श्रेष्ठ आणि प्राप्ती पण श्रेष्ठ. जर ही लेवल आहे आपली, हाय लेवल आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, आपल्यापेक्षा भाग्यशाली कोणीच नाही, तर बाबा म्हणताय कि ऐसे फिर जहां श्रेष्ठता है वहां साधारणता समाप्त और प्राप्ति ही प्राप्ति. जसं जनरल लोक वागतात करतात तसं आपला विषयच नाही आहे, साधारणता समाप्त. त्यांचं साधारण जीवन आहे, साधारण प्राप्ती आहे. आपलं जीवन श्रेष्ठ असलं पाहिजे, कारण आपल्याला श्रेष्ठ प्राप्ती आहे, श्रेष्ठ पिता भेटलेला आहे, आपण श्रेष्ठ आहे. तर बाबा म्हणताय फिर और ये स्थिति हो जाएगी, आपकी श्रेष्ठ स्थिति हो जाएगी, साधारणता समाप्त हो जाएगी, तो प्राप्ति ही प्राप्ति है. कर्मभोग पर विजय प्राप्त कर कर्मयोगी की स्टेज पर रहना, इसको कहा जाता है विजयी रतन. हम विजयी रतन है. कर्मभोग पर विजय प्राप्त करके कर्मयोगी की स्टेज पर रहने वाले विजयी रतन. म्हणजे संसारामध्ये जेव्हा आपण राहतोय किंवा कुठेही राहतोय, कोणी सेंटरवरती राहतंय, कोणी मधुबनला राहतंय, प्रत्येकाच्या जे मागचं जे काही झालेलं आहे त्याचं काही ना काही तर आहे त्याच्यामध्ये अंश, काही ना काही तर प्रभाव आहे त्याचा. त्यामुळे कर्मभोग तर आहेच प्रत्येकाला, घरी असो, सेंटरवर असो किंवा मधुबनमध्ये असो, प्रत्येकाला कर्मभोग आहेच, चुकतू करायचे प्रत्येकाला. पण बाबा म्हणताय की ते कर्मभोग जेव्हा येत आहे समोर, प्रॉब्लेमच्या रूपामध्ये, परिस्थिती, व्यक्ती, तब्येत, त्या रूपामध्ये जेव्हा कर्मभोग समोर येतो, त्यावेळेला कर्मयोगीच्या स्टेजवर जे राहतात, कर्मभोग आलेला असताना पण, प्रॉब्लेम असताना पण बाबांच्या आठवणीमध्ये राहता. बाबा म्हणताय वो जीत गए बच्चे, आज ही जीत गए, विजयी रतन है. सदा यही स्मृति रहती कि ये भोगना नहीं. उनको क्या स्मृति रहेगी, जो कर्मभोग पर विजय प्राप्त करके कर्मयोग की स्टेज पर रहते हैं, उनकी क्या स्थिति रहेगी, स्मृति में क्या रहेगा उनको, कि ये भोगना नहीं लेकिन नई दुनिया के लिए योजना है. ही भोगना नाही आहे, कर्मभोग नाही आलेला माझ्या समोर, ही नव्या दुनियेसाठी योजना आहे. काय योजना आहे, की माझा हिशोब चुकतू करायचा आहे, माझ्यामध्ये शक्ती भरायची आहे, माझा पाठ चांगला रेकॉर्ड करायचा आहे, दुनियावाल्यांच्या समोर मला साक्षात्कार करवायचा आहे माझ्याद्वारे बाबांना. तो ये नई दुनिया की योजना है, भोगना नहीं. मेरे सामने कुछ भी आ रहा है, कुछ भी बीमारी, तकलीफ, प्रॉब्लम, ये भोगना नहीं है. त्याला म्हणतात कर्मभोग, भोगना नहीं है. क्या समझेंगे वो जो कर्मयोगी की स्टेज पर है, बाबा से कनेक्टेड है, वो ऐसा समझेंगे कि ये नई दुनिया के लिए योजना है, भोगना नहीं, योजना. निमित्त बनी हुई लौकिक परिवार की आत्माओं को भी ट्रस्टीपन की भावना
और शुभ कल्याण की भावना से चलाते रहो। अभी जो भी लौकिक परिवार में है हमारे, उनको भी बाबा कहते हैं ट्रस्टीपन की भावना और शुभ कल्याण की भावना से चलाते रहना है, हद में नहीं आओ। सबके जैसे विश्व के सभी आत्माओं के प्रति शुभ भावना हमारी होनी चाहिए, हद में नहीं आओ। मेरा बच्चा, मेरे पति का कल्याण हो, इसके साथ सर्व का कल्याण हो। अगर ऐसे मेरापन है तो आत्मिक और कल्याण की दृष्टि दे नहीं सकेंगे। तो मेरा बच्चा, मेरा पति, इसके साथ सारी दुनिया का भी भला हो जाए, लेकिन मेरा बच्चा, मेरा पति बीच में लेकर आ गए, तो बाबा कह रहे हैं कि अगर ऐसा मेरापन है तो आत्मिक और कल्याण की दृष्टि दे नहीं सकेंगे। मेजॉरिटी बाप दादा के आगे यही आश रखते हैं कि बच्चा बदल जाए, पति साथ दे, घर वाले साथ दे, लेकिन सिर्फ उन आत्माओं को अपना समझ ये आश क्यों रखते हो? इस हद की दीवार के कारण आपके शुभ और कल्याण की भावना उन आत्माओं तक पहुंचती नहीं है। किती मोठं गणित बाबा सांगतोय की तुम्ही ज्यांना आपलं मानता की यांची बुद्धी बदलली पाहिजे, यांच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, घरवाल्यांनी मला साथ द्यायला पाहिजे, तर बाबा म्हणतात तुम्ही काय केलं? आपल्या बुद्धीला लिमिटेड बुद्धी ठेवली की हे ध्येयधाऱ्यांना बघताय की हे बदलले पाहिजे, यांनी सपोर्ट केला पाहिजे, यांनी साथ दिली पाहिजे, हे ज्ञानामध्ये आले पाहिजे। तर बाबा म्हणतात हे काय केलं तुम्ही? लिमिट बनवली, मर्यादा। तर ही मर्यादित जी दृष्टी आहे, बाबा म्हणतात त्यांच्यापर्यंत पण पोचणार नाही। ज्यांच्याविषयी तुम्हाला असं वाटतं की यांनी बदलायला पाहिजे, त्यांना पण दृष्टी जाणार नाही, तुमचे व्हायब्रेशन त्यांना पण जाणार नाही। तर बाबा म्हणताय व्हायब्रेशन जर द्यायचे, सकाश जर द्यायचे, तर काय सगळ्या ज्या चौकटी आहे, ज्या भिंती आहे, त्या सगळ्या पाडून टाकायच्या आणि सरसकट बाबा म्हणताय सगळ्यांना, विश्वातल्या सगळ्या आत्म्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, ही भावना ठेवायची। सगळ्यांचं, सगळ्यामध्ये ते ऑटोमॅटिक येऊन जातील, पण यांच्यामध्ये अटकलो तर सगळ्यांपर्यंत तर पोचणारच नाही, पण यांना पण आपण काही देऊ शकणार नाही। तो इसलिए बाबा हमें सिखाता है कि आपकी दृष्टि अभी बेहद की होनी चाहिए, लिमिट नाही पाहिजे, सकाश बेहदचे द्यायचे। विश्वामध्ये सगळे आत्मा त्यांना सकाश द्यायचे, या पृथ्वीवरती जेवढे आत्मा आहे, जेवढे काही, त्यांना सगळ्यांना सकाश द्यायचे। या पृथ्वीवरती सगळं काही आहे, तर त्याच्यामध्ये आपले परिवारपाले पण येऊन जातील, त्यांचं पण कल्याण होईल, सगळ्यांचं कल्याण व्हावं ही भावना ठेवायची, सगळे बदलून जायला पाहिजे ही भावना ठेवायची। मग जे आत्मे, त्याच्यामध्ये काय गणित आहे, याच्यामध्ये बाबा जे सांगतोय की आपण सगळ्या विश्वाविषयी आपण ही भावना ठेवतोय की सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, सगळे बाबांचे बनले पाहिजे, सगळ्यांना संदेश मिळाला पाहिजे, सगळे बदलून गेले पाहिजे। हे जेव्हा आपण सगळे करतोय, बुद्धीमध्ये सगळ्यांविषयी कोणतेही लिमिट ठेवलेलं नाहीये, तर तेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही राहत, अडथळा नाही राहत। आणि मग जे आत्मे आपल्याशी कनेक्ट आहे, ज्यांनी कोणी आपली आठवण केली, समजा आपल्याशी बोलायचं आहे किंवा आपल्याविषयी काहीतरी विचार चाललेला आहे, तर आपल्यामध्ये विचार काय चाललेला आहे? कल्याण व्हावं त्यांचं, तर त्यांना ते व्हायब्रेशन पोहोचून जातील। पण जर आपण फक्त यांना द्यायचंय असं जर विचार केला तर ते पोहोचणार नाही त्यांच्यापर्यंत। पण ते ज्यांच्याविषयी आपली भावना खूप चांगली आहे, यांचं कल्याण व्हायला पाहिजे, कारण आपण त्यांच्या सोबत राहतोय, तर आपल्याला बाबा म्हणतात की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, की त्यांचं कल्याण करायचं। पण त्यांचं कल्याण कसं होईल? जेव्हा आपली स्थिती चांगली, आपण आपल्या गुणांमधून, आपल्या क्वालिटीमधून दाखवून देतो की आपण जे करतोय ते योग्य करतोय, एकदम आपली स्थिती एकदम सेट झालेली आहे, आपण कोणत्याही प्रकारचं आता टेन्शन घेत नाही, आपण खूप स्थिर राहतो, आपण सगळ्यांना सहयोग देतो, सगळे आपली क्वालिटी जी झालेली ती शांतीची झालेली आहे, आनंदाची झालेली आहे, सुख देण्याची झालेली आहे। तर त्याच्यातून सेवा होईल। चॅरिटी जी घरी करायची, घरच्यांना जे आपल्याद्वारे बाबांचा परिचय द्यायचा आहे, ज्ञानाचा परिचय द्यायचा आहे, तर आपल्या स्थितीद्वारे द्यायचा आहे तो। पण जे सकाश देण्याची जी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये बाबा म्हणताय ही अडचण आणू नका तुम्ही, सगळ्यांना सकाश द्या।
दुनियेतले जेवढे आत्मे, दुनियेमध्ये जेवढे जीवजंतू, पशु, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. 5 तत्वांना पण सुंदर व्हायब्रेशन द्यायचे. या पृथ्वीवरती जेवढं काही आहे तेवढ्या सगळ्यांना इथून आपण व्हायब्रेशन आपले जितके, जसं बाबांनी सकाळी सांगितलं, आपल्याला क्लिनिंग पाहिजे मध्ये जितकं स्वच्छ राहील तितकं सकाळच आपली दूर दूर दूरपर्यंत पोहोचेल. आणि ज्यांना जे आपल्याला इष्टदेवतेच्या रूपामध्ये पण आठवण करताय, आपले भक्त पण आहे बरेच, आपल्या घरातले पण आपली आठवण करतात, आपले नातेवाईक पण आपली आठवण करतात. जेव्हा आपण बेहदमध्ये पाठवतोय, लिमिटच नाहीये, तर ते कॅच करून घेतील बरोबर. आपले काय संकल्प चाललेले ती आत्मा कॅच करून घेईल. आणि ते असं नाही की लगेचच्या लगेच ॲक्टिवेट होईल, कारण बरेचसे पडदे त्याच्यामध्ये, त्यांच्यामध्ये पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचत राहील. आणि अचानक एक दिवस असं येईल की ते म्हणतील, अभी आप जहाँ जाते हो वहाँ मुझे भी आना है. तो बाबा कह रहे हैं कि आपको ये हद की बातों से निकल बेहद की दृष्टि में जाना है. तो इसलिए संकल्प भले अच्छा होते हुए भी यथार्थ नहीं है तो रिजल्ट कैसे निकले. संकल्प भले अच्छा है, फिर भी अगर यथार्थ नहीं है, म्हणजे सगळ्या जगाविषयी जर तुमची दृष्टी ती कल्याणाची नाही आहे, तर बाबा म्हणतात जो रिझल्ट पाहिजे की आपले सगळे ज्ञानामध्ये आले पाहिजे, बाबांचे बनले पाहिजे, तर ते नाही होणार. म्हणून सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करायचा, दुनियेतल्या सगळ्यांच्या. तर ॲटोमॅटिक आपले सगळ्यांचं पण ॲटोमॅटिक कल्याण होऊन जाईल. तो सदा बेहद की आत्मिक दृष्टि, भाई भाई के संबंध की वृत्ति रखते रहने से इसका फल जरूर प्राप्त होता है. इसलिए ये तो कभी बदलना ही नहीं है, ऐसे दिल शिकस्त भी नहीं बनो. तो बाबा कह रहे हैं किसी के प्रति निगेटिव्ह विचार नहीं करना है. हे तर बदलणारच नाही, हे तर ज्ञानामध्ये येणारच नाही, हे तर बाबाचे बच्चे बनूच शकत नाही, यांच्यामध्ये ती क्वालिटीज नाही आहे. बाबा म्हणतात ये कुछ भी संकल्प नहीं लाना है, जिसका उसका पार्ट, जिसको उसकी रिकॉर्डिंग है, उस हिसाब से उसमें परिवर्तन दिखाई देगा जब दिखना है. निश्चय बुद्धि हो, मेरेपन के संबंध से न्यारे हो चलते चलो. कोई आत्माओं का ईश्वरीय वर्षा लेने के लिए भक्ति का हिसाब चुकते होने में थोड़ा समय लगता है. और एक रहस्य की बात बाबा बता रहा है. बाबा रोज कुछ न कुछ सीक्रेट हमको बताता है. बाबा म्हणता है निश्चय बुद्धि हो, मेरेपन के संबंध से न्यारे हो चलते चलो. कोई आत्माओं का ईश्वरीय वर्षा लेने के लिए भक्ति का हिसाब चुकतू होने में थोडा समय लगता है. ज्ञान मिळालं, कोर्स झाला आणि काबार येत नाही. बाबा म्हणता हे संकल्प बंद करून टाका. कोई आत्माओं का ईश्वरीय वर्षा लेने के लिए भक्ति का हिसाब चुकतू होने में थोड़ा समय लगता है. भक्ति का भी कुछ हिसाब बाकी रहता है. बाबा म्हणताय वर्षा घ्यायचा आहे, परमेश्वराकडून वारसा हक्क घ्यायचा आहे डायरेक्ट. तर आधी तो हिशोब तर चुकतू झाला पाहिजे. तर तो हिशोब ज्या दिवशी ज्या क्षणी चुकतो होईल ती आत्मा बाबांशिवाय राहू शकत नाही. तो बाबा कह रहे वो भी उधर का भी हिसाब चुकाना पड़ता है, इसलिए समय लगता है. तुम्ही संकल्प नका चालू, निगेटिव संकल्प नका चालू. हर एक आत्मा के पास जो भी कुछ है उसका जो रिकॉर्डिंग है, वो रिकॉर्डिंग उसके अनुसार ही ओपन होगी जब उसका समय है. हर एक आत्मा के अंदर रिकॉर्डिंग है, कब उसने आना है ज्ञान में, कब क्या करना है, कब कितना पुरुषार्थ करना है, ये हर एक आत्मा की अपनी रेकॉर्डिंग आहे. आपली शुभ भावना सगळ्या दुनियाविषयी असेल तर आपल्यामधून ऑटोमॅटिक त्यांच्यापर्यंत सकाश पोहोचेल आणि त्यांचं कल्याण होण्यासाठी ते बाबांकडे येतील. तो इसलिए धीरज धर, साक्षीपन की स्थिति में स्थित हो, निराश न हो. इसलिए मेरे घर वाले नहीं आते, परिवार वाले नहीं आते, बाबा कह रहे धीरज रखो, साक्षीपन की स्थिति रखो, सबका कल्याण करते रहो, अच्छा सोचते रहो, बाकी कोई संकल्प नहीं चलाने. शांति और शक्ति का सहयोग देते रहो. जो भी है, जिनसे भी हमारा कांटेक्ट आता है, उनको बाबा कह रहे शांति और शक्ति का सहयोग, शांति भी दो उनको, शक्ति भी दो, ये सहयोग देते रहो. लौकिक में अलौकिक भावना रखने वाले ऐसे डबल सेवाधारी
ट्रस्टी बच्चों का महत्व बहुत बड़ा है। लौकिक में अलौकिक भावना रखने वाले, ऐसे डबल सेवाधारी। लौकिक में अलौकिक भावना, लौकिक में हम चल रहे, संसार में चल रहे हैं, लेकिन उसके साथ हमारी भावना कैसे है? अलौकिक, कि सब बाबा के बच्चे बन जाए, सबका भला हो जाए, सबका कल्याण हो जाए। तो बाबा कह रहे ऐसे जो डबल सेवाधारी है उन ट्रस्टी बच्चों का बहुत महत्व है। तो हमको ट्रस्टी बनकर इस संसार में चलना है, डबल सेवाधारी बनकर रहना है। घर परिवार को भी सांभाळणं आहे, आपल्या कर्तव्याचं पालन करायचं चांगल्या प्रकारे, आणि ईश्वरीय कार्यामध्ये सहयोग देत सगळ्यांचं कल्याण पण करायचं। तो डबल सेवा। सभी सोचते हो ना कि बाबा मेरे से पर्सनल कुछ कहे, तो बाबा तो ऐसी मुरली चलती है, तर सगळ्यांसाठी मग तो बोलतोय जनरल। सगळ्यांची भावना ही असते की तो माझा बाबा आहे ना, तर माझ्याशी त्याने बोललं पाहिजे ना, माझा बाबा आहे तो, तर माझ्याशी बोललं पाहिजे। तो बाबा कह रहे सभी सोचते हो ना कि बाबा मेरे से पर्सनल कुछ कहे। सभा में होते भी बाप दादा सभी प्रवृत्ति वालों से विशेष पर्सनल बोल रहे हैं, ऐसा हर एक समझे। बाबा म्हणते तुम्हाला वाटतं ना मी तुमच्याशी बोलायला पाहिजे, तर तुम्ही असं समजा मी तुमच्याशीच बोलतोय। जनरल सगळ्या देशामध्ये सगळीकडे चालते मुरली, ते नाही। जेव्हा आपण मुरली ऐकतोय, बाबा म्हणते तुम्ही बिलकुल क्लिअर समजा की मी तुमच्याशी बोलतोय। बाबा प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येकाला बघतो, म्हणून तर आपल्याला मुरलीमधून उत्तर मिळत असतात। कसे काय उत्तर मिळतात? आपले संकल्प आज चाललेला आहे किंवा काल चाललेला आहे किंवा परवा चाललेला आहे, आपल्याला उत्तर कसं काय मिळतं मुरलीमधून? क्योंकि बाबा देखता है हर एक को, और बाबा पर्सनल ही देखता है हर एक को, और पर्सनल बात करता है। तो मुरली का महावाक्य हमको ऐसे ही सुनना है। हर एक महावाक्य बाबा मुझसे बात कर रहा है। एक तो ये मेरी बात है, या फिर मुझे सेवा में जरूरी है, वो बात बाबा मुझे सिखा रहा है कि तुम्हाला करायचं काय। इसलिए बाबा हर एक से पर्सनल ही बोलता है। बाबा कहते हैं आप समझो ऐसा। तो आता एकेकाला वेगवेगळं सांगत बसेल तर मग त्याला हजारो करोडो वर्ष लागतील मग प्रत्येकाशी प्रत्येक गोष्ट सांगायची। तर बाबा म्हणते मी बोलतोच आहे सगळ्यांशी, सगळ्यांना बघतोय मी। कल बाबा ने बता दिया मैं कैसे सबके साथ में रहता हूँ। एक समय पे मुझे कितने बच्चे भोजन पर याद करते हैं, कितने बच्चे मुझे बुलाते हैं कि आप ये प्रॉब्लम है सॉल्व करो, तो मैं कितने बच्चों के लिए कुछ करना पड़ता है, तो सब करता हूँ मैं। तो बाबा मुरली नहीं चला सकता है कि फिर हर एक को देखते हुए, तो हर एक को देखते हुए ही मुरली चलती है। तो बाबा कह रहे हैं की पर्सनल बोले मुझसे कोई, म्हणजे वेगळं मला काहीतरी सांगायला पाहिजे असं वाटतं। तर बाबा म्हणताय आप ऐसा समझो कि मैं आपसे बात कर रहा हूँ। पब्लिक में भी प्राइवेट बोल रहे हैं, पब्लिक में प्राइवेट बोल रहे हैं। बाबा इतना होशियार है, जो जहाँ पे इस दुनिया में क्या चलता है उसको पता है। आपण काय करतो, कोणाशी जर पर्सनल आणि वेगळं काही बोलायचं असलं तर आपण त्याच्याशी वेगळं बोलतो, बाजूला घेऊन जातो, किंवा कोणी नसेल त्यावेळेला बोलतो। तर आपण काय डायलॉग मारतो, काय प्राइवेट चाललेलं आहे तुमचं। तो बाबा कह रहे हैं मैं आप सब से पब्लिक में होते हुए भी, सबके सामने, वो तो अलग लेके जाते हैं, कोपरे में लेके जाते हैं, फिर अलग से बोलते हैं, कुछ प्राइवेट बोलना है तो प्रायव्हसी पाहिजे म्हणतात। बाबा म्हणताय की मी पब्लिकमध्ये सगळ्यांच्या समोर तुमच्याशी प्राइवेट बोलतोय, प्रत्येकाला बघून प्रत्येकाशी बोलतोय। तो मतलब हमारा बाबा के साथ बहुत नज़दीक का संबंध हो गया है अभी, इसलिए बाबा हमको देखता है, हम उसकी नज़रों में हैं और हमसे बात करता है। वो एक एक बच्चे को एक दो से ज़्यादा प्यार दे रहे हैं। बाबा म्हणतात तुम्ही हिशोबच लावू शकत नाही, मला याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो का, त्याला त्याच्यापेक्षा जास्त करतो का। बाबा म्हणताय प्रत्येक जण असं म्हणू शकतो कि माझ्यावर बाबा जास्त प्रेम करतो। इतना प्यार बाबा के पास है, वो प्यार का सागर है, उसको कोई लिमिट नहीं। वो मनुष्य नहीं है, देहधारी नहीं जो उसके प्यार को लिमिट रहे। बाबा का प्यार अनलिमिटेड है, इसलिए हर एक को बाबा कह रहे मैं एक दूसरे से ज़्यादा प्यार दे रहा हूँ, हर एक को दूसरे से ज़्यादा प्यार दे रहा हूँ। मला आवत बसा हिशोब, कोणाला जास्त कोणाला जास्त। प्यार के सागर हर एक स्नेही आत्मा को स्नेह की खान दे रहे हैं, जो कभी खत्म नहीं हो। बाबा कह रहे हैं मैं तो प्यार दे रहा हूँ, लेकिन मैं प्यार का सागर हूँ, और जो मुझसे प्यार करते हैं, स्नेही आत्मा जो मुझसे प्यार करते हैं, स्नेही आत्मा को स्नेह की खान दे रहे हैं। बाबा म्हणतात मी तुम्हाला ही प्रेमाची खान देऊन टाकतो, माझ्याकडे इतकं काही आहे,
प्रत्येकाला प्रेमाची खाण देतोय. कारण हे काही पैसा किंवा कपडे किंवा वस्तू नाही आहे जे दिल्यामुळे संपेल. ही 5 तत्वांच्या पलीकडची गोष्ट आहे. त्याच्याकडे तो प्रेमाचा सागर आहे जो कधी अटत नाही. तर बाबा म्हणताय मी पण तुम्हाला, तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, मी तुम्हाला प्रेमाची खाण देतोय. खाण देतोय याचा अर्थ तुम्हाला मग प्रेम स्वरूप स्थितीमध्ये राहायचंय, स्नेह स्वरूप स्थितीमध्ये राहायचंय. आणि या खाणीचा वापर, प्रेमाच्या खाणीचा वापर कशासाठी करायचा? दुनियेतल्या सगळ्यांविषयी प्रेम ठेवायचं, सगळ्यांविषयी स्नेहाची भावना ठेवायची. कोणत्या हिशोबाने? शरीराच्या हिशोबाने नाही. सगळे आत्मे परमात्म्याची संताने, आपण सगळे एका घरामध्ये राहत होतो वरती, तिथून इथं आलेलो आहे पाठ बजावण्यासाठी. तर सगळ्यांना त्या दृष्टीने बघून सगळ्यांना प्रेम आपण वाटायचं आहे. बाबांची खाण आपल्याकडे आलेली आहे, आपल्याला त्याच्यातून वाटत चालायचं आहे. म्हणजे आपल्यामधलं पण तिची प्रेमाची स्थिती ती वाढत जाईल. आणि देऊ कोण शकतो? ज्याच्यामध्ये भरपूर आहे. तर आपण कोणाकडून अपेक्षाच ठेवणार नाही. मग माझ्याशी कोणी बोललं नाही, बाजूने गेलं तरी बोललं नाही, ये कुछ नहीं रहेगी हमको ज़रूरत. हर एक का अपना अपना पार्ट है. हमारे पास बाबा का दिया हुआ भरपूर है, हमें बाहर से कुछ नहीं चाहिए. ये हमारी स्थिति संपन्नता की हमें बनानी है.